नमस्कार, मी अद्या खूप स्वागत करते आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे, कारण आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी। कारण आज 6 एप्रिल 2022ला मी आई झालेली आणि हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, दुसरा वाढदिवस आहे। पहिला वाढदिवस पण जेव्हा आम्ही सेलिब्रेट केला होता तेव्हा मी छोटासा ब्लॉग बनवलेला, जर तुम्हाला बघायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, ठीक आहे। तर आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे आणि मी खूप खुश आहे, कारण आजच्या दिवशी ऑब्वियसली मी आई झालेली आहे आणि त्यामुळे मला हा दिवस खूप माझ्यासाठी म्हणजे खूप हृदयाच्या जवळ आहे एकदम। कारण प्रत्येक स्त्रीला आई होणं ही देवाची एक दिलेली देणगी आहे आणि जेव्हा ती आई होते ना, ती फिलिंग म्हणजे वेगळीच असते आणि त्यासाठी आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे। तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि आज आम्ही तो कसा सेलिब्रेट करणार आहोत तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आत्ता किती वाजले? आता 4 वाजत आलेले आहेत आणि मी थोडीशी रेडी झालेली आहे। थोडंसं मी स्किन केअर केलं आहे, बघू शकता। काहीच चेहऱ्याला लावलेलं नाही आहे, लिपस्टिक फक्त एक लावली आहे, टिकली माझी जी नेहमीची असते ती। आणि आत्ता आम्ही थोडंसं मार्केटमध्ये चाललो आहे, थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आणायच्या आहेत, ठीक आहे। आणि मी अंगणामध्ये उभी आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, हे आमचं अंगण आहे, खूप मोठं अंगण आहे, ठीक आहे। आणि इथे आमची, हे बघा, इथे आमची चूल देखील आहे। तर आणि इथे आम्ही इथे, ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतं, इथे सेलिब्रेट करणार आहोत। तर इथे आता डेकोरेशन होणार आहे थोड्या वेळेला, ठीक आहे। आणि ॲक्च्युली माझा हात दुखायला लागला, तर मागे इकडे डेकोरेशन होणार आहे आणि इथे, ठीक आहे, इथे स्वयंपाक आम्ही करणार आहोत। तर आणि आमच्या मागे आमचे शेजारी राहतात, तर ते आम्हाला मदत करायला येतात आणि त्याचसोबत आम्ही त्यांना आमंत्रण देखील केलेलं आहे। तर ते येऊन स्वयंपाक वगैरे करणार आहेत, डेकोरेशन करायला येणार आहेत, ठीक आहे। बाहेरचे नाही, आमच्या घरचेच आम्ही सगळं डेकोरेशन करतो। आणि बड्डे म्हटलं की आम्ही घरीच सेलिब्रेट करतो, आम्ही कुठे बाहेर वगैरे असं जात नाही, कारण जे घरी जी मजा असते ना ती बाहेर आम्हाला नाही वाटत, नसतेच, ठीक आहे। आणि असंच काहीतरी आज होणार आहे। आज माझ्या मुलाचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल पुढे सगळं, ठीक आहे। तर काय काय पुढे होणार आहे ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर चला, हा व्लॉग इथे आपण सुरू करूयात। हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हां, हाय कर, हाय, हाय कर, हाय। हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे माझा मुलगा। हाय कर, हाय कर, हाय। आता तू दे ना, हाय कर, हाय कर, हाय नाही करायच्या, हाय नाही करायच्या, हाय हाय। आता किती वाजले? एक मिनटं, हां, 5 वाजत आले तर आम्ही आत्ता 5 वाजत आले आणि माझा मुलगा मस्त झोप देऊन उठलेला आहे। आणि झोप देऊन असं की दुपारी तो 2 वाजता असं झोपतोच, ठीक आहे। 2 वाजता झोपतो आणि संध्याकाळी 5 वाजता उठतो। तर आता मस्त फ्रेश झालेला आहे तो आणि संध्याकाळची जी ज्याची मस्ती असते ना, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल, ठीक आहे। खूप मस्ती करतो, खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्याला एकदा खायला वगैरे व्यवस्थित घातलं ना की मग खूप छान असं खेळतो तो। तर चला, जायचं ना केक आणायला, जायचं ना? कुठे जायचं केक आणायला? तिकडे जायचं? हां, जायचं केक आणायला? कोणासोबत जायचं? अजित बाबासोबत? अजित बोलतो, अजित बाबा त्याचे मोठे बाबा आणि त्याचे बाबा बाहेर गेले। कोणासोबत जायचं केक आणायला? अजित। सगळ्यांना असं नाव घेऊन तो बोलतोय आणि कसं आहे की सगळे नावाने हाक मारतात आणि लहान पुढे जे ऐकतात ते बोलतात, तर तो अजित बाबा असं बोलतो। अजून एवढा स्पष्ट बोलत नाही, पण खूप शब्द तो बोलतो। आणि हां, चला चला, बाहेर जायचं, बाहेर जायचं, ठीक आहे। बाय कर, बाय बाय। चला पुढे दाखवते बाहेर काय करायला घेतलं ते। हा झोपला होता म्हणून मी याच्याजवळच होती। तर हा झोपतो आणि त्यावर याच्याजवळ कोणतरी असतात, आणखी तो झोलीत झोपतो दुपारी, रात्री अंथरुणावर म्हणजे गादीवर झोपतो, दुपारी असं झोलीत झोपवते मी त्याला। जेव्हा तो झोलीत झोपतो
पडशील. जेव्हा दुपारी झोली झोपतो तेव्हा मला शूट करता येतं, नंतर दुपारी झोली झोपवते. हे माझे मिस्टर आहेत. चला जायचं ना ठाकूरला. काय काका आला? केक 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 आला? केक आणायला. केक कसा आणायचा? हा गाडी नाही निघणार ना, भाऊजी आणणार आहेत स्कूटीवर. चला हात धुवून. चला आता मार्केटमध्ये आम्ही जाणार आहोत आणि माझी भाऊजी म्हणजे दीर ते आहेत, ते केक आणायला जाणार आहेत. फ्रेंड्स, बाहेर तुम्ही बघू शकता ज्या शेजारच्या लेडीज आहेत ना त्या आलेल्या आहेत. शेजारी बोलण्यापेक्षा ना हे आमचे सगळे नातेवाईकच आहेत, आमच्या रिलेटिव्समध्येच येतात सगळे. ठीक आहे. तर माझ्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे, गणपती असू दे, या ज्या लेडीज आहेत ना या आमच्या बहिणी बोलतो आम्ही त्यांना, ते आम्हाला मदत करायला येतात आणि त्यांच्याकडे जर काही कार्यक्रम असेल ना आम्हीसुद्धा त्यांना मदत करायला जातो. जेव्हा तुम्ही समोरच्याला मदत करताना तेव्हा समोरचे पण आपल्याला लगेच मदत करायला धावून येतात. त्यानंतर इथं ना आम्ही थोडंसं मार्केटमध्ये आलेलो आहोत. ॲक्च्युली मार्केटमध्ये का की बलून्स घ्यायचे होते, बलून्स थोडे कमी झालेले. ठीक आहे. आणि थोडंसं डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं, तर ते थोडंसं आम्ही घ्यायला आलेलो आहोत. रेड कलरचे रेड कलरचे रेड कलर रेड कलर बलून. हाँ ये रुकिए. डेकोरेशनचं सामान घेतल्यानंतर आम्ही केक शॉपमध्ये आलेलो आहोत केक घेण्यासाठी. तर ॲक्च्युली काय झालं, आमच्या इथे रोडचं काम चालू होतं, तर त्यामुळे आमची जी गाडी आहे ती बाहेर काढता नाही आली आम्हाला. त्यामुळे आम्ही स्कूटी घेऊन आलेलो ना, तर आम्हीच मग केक घेऊन आलो घरी. ठीक आहे. घरी आल्यानंतर हे बघा भाज्या वगैरे, लसूण वगैरे सगळं कापून ठेवलेलं. माझ्या ज्या सासूबाई आहेत, आत्या आहेत, त्यांनी आहे ना चुलीवर भात वगैरे बनवून ठेवला होता. सगळ्यात आधी मी तुम्हाला आजचा मेनू सांगते. आज डाळ भात आणि आम्ही चिकनची भाजी केलेली, जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी, आणि जे व्हेज होते शाकाहारी त्यांच्यासाठी आम्ही चणा डाळ, मशरूम आणि पालक अशी व्हेज भाजी केलेली. ठीक आहे. तर मी इथे आली, भाजी अजून टाकली नव्हती फोडणीला, तर मी इथे ना लगेचच भाजी फोडणीला द्यायला घेतली. सगळ्यात आधी खडे मसाले टाकले, त्यानंतर जिरं वगैरे व्यवस्थित त्यांना एकदा परतून घेतलं, त्यानंतर लसूण, कढीपत्ता वगैरे टाकलं. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि व्यवस्थित तो शिजवून घेणार आहोत. तर मला नॉनव्हेजची भाजी वगैरे सगळं करायला जमतं, पण कोणी जर मदत करायला असेल ना तर अतिउत्तम असतं. ठीक आहे. मी इथे कांदा परतवला आणि लगेचच त्या आमच्या शेजारच्या वहिनी आहेत, ज्या आम्हाला प्रत्येक स्वयंपाकामध्ये मदत करतात आणि त्या स्वयंपाक पण खूप छान करतात, त्या आल्या. मग त्या मला म्हणाल्या की तू आवरावर कर, तयारी करायला लागेल, अगस्त्याला पण आंघोळ वगैरे घालून त्याला रेडी करायचं होतं. तर त्या आल्या आणि मग त्यांनी मग भाजीची जबाबदारी घेतली. ठीक आहे. ही समोर जी दिसते ती माझी दीदी आहे, सख्खी बहीण आहे माझी. ठीक आहे. आणि या ज्या आहेत ग्रीन साडीवाल्या त्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना मी आत्या बोलते. ठीक आहे. माझ्या सख्ख्या आत्या आहेत. त्यानंतर इथे थोडंसं ना मी माझे जे सासरे आहेत ना त्यांनी कॅमेरा पकडला होता आणि ते आम्हाला शूट करत होते, त्यामुळे आम्ही हसत होतो इथे. ठीक आहे. आणि या ज्या ब्ल्यू कलरची जी साडी आहे, डार्क ब्ल्यू साडी घातलेली, त्या शॉपिंग करून आलेल्या आणि त्यांनी मग भाजी वगैरे घालायला आम्हाला मदत केली. यात ज्या वहिनी आहेत ना त्याच आम्हाला स्वयंपाक करायला खूप मदत करतात. ठीक आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता इथे स्वयंपाक चालू आहे. इकडे बघू शकता वरण आपला फोडला दिलेला आहे. इकडे आपली नॉनव्हेजची भाजी शिजते. ठीक आहे. आणि या ताई आहेत त्या शॉपिंग करून आलेल्या आहेत, सकाळी गेलेल्या 10 वाजता आणि आता संध्याकाळी आलेल्या आहेत, तर त्या डायरेक्ट आमच्या इथे स्वयंपाक करायला आलेल्या आहेत. आणि ह्याच्या ताई आहेत ना त्या प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला मदत करायला येतात आणि त्या स्वयंपाक पण जाम भारी बनवतात. ठीक आहे. आणि हे बघा त्यांची शॉपिंग इकडे बघायला घेतली आहे. ही बघा त्यांनी जी शॉपिंग केलेली आहे ना ती इथे सगळेजण बघतायत. काय पोपट पण नाही, मीच मला हे
हे बघा पिस्ता अशी मस्त कलर मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन जाम भारी पण काही पण. ही बघा इकडे शॉपिंग जी त्या ताई करून आलेल्या आहेत आणि त्या इकडे सगळे बघतायत. हे बघा ना मागे स्वयंपाक आपला चालू आहे. ठीक आहे. काय आला हा आता 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 बोलायला आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बलून वगैरे आपले फुगवून ठेवलेले होते आणि आता हा असा सिम्पलचा आम्ही घरच्या घरी डेकोरेशन केलेलं आहे. त्यासोबत आहे ना आजूबाजूला मुलं देखील खेळत होती कारण बलून्स वगैरे होते आणि हे सगळे आमचे शेजारी जमलेले आहेत बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि ह्या ज्या ग्रीन कलरची साडी घातलेल्या आहेत ती माझी सख्खी चुलत ननंद आहे. ठीक आहे, त्यांच्या काकांची मुलगी. तर फ्रेंड्स आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तर ॲक्च्युली काय झालं की स्वयंपाक वगैरे होतं सगळं आणि ते करता करता खूप उशीर झाला त्यामुळे बर्थडे केक कटिंग करायला पण खूप उशीर झालेला. ठीक आहे, इथे मी माझ्या मुलाला मस्त रेडी केलेला आहे आणि मी देखील रेडी झालेले आहे. मी ही माझी पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि ही साडी मिशोवरून आहे. फक्त 1000 रुपयाची साडी आहे पण इतकी सुंदर आहे ही साडी. आणि ना या साडीवरच मी माझा वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा उन्हाळ्यात ते दाखवलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, तर हा आहे माझ्या मुलाचा केक. त्याला एरोप्लेन खूप आवडतं म्हणून मी त्याच्या एरोप्लेन असं प्रिंट करून आणलं आहे. आणि आता बर्थडे कटिंग करायची वेळ झालेली आहे आणि सेलिब्रेशन करायची वेळ झाली आहे. तर चला बघूया बर्थडे सेलिब्रेशन आम्ही कसं केलं. बाबू हातात हालो करा गण्या बाजू होय तसं कर. आरशी तू त्या साईडला बस. घे ना घे
Ate Vivi atau Vizua? शी वाटेल त्याला तो थांबा का एक मिनिट बस 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 त्याचा झाला बाबू कुमार जोरात जोरात अजून एकदा 1 2 मार मार कुमार तर फ्रेंड्स हाय आपला आजचा ब्लॉग तुम्ही बघितलंच कशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने आम्ही माझ्या मुलाचा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. ठीक आहे. तर आता रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि जेवणं वगैरे सगळ्यांची झालेली आहेत आणि माझा मुलगा बघा त्याला गिफ्ट भेटलेलं आहे आणि त्याला JCB ट्रॅक्टर हे असं खूप काही काही आवडतं. खास करून गाड्या खूप आवडतात त्याला. तर हा बघा हाय कर बाबू इकडे बाबू इकडे 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 हा बघा चॉकलेट खाऊन त्याने तोंड बघा कसं केलं. हाय हाय कर हाय 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 एक पा एक पा एक पा इकडे एक पा मला मला एक माझी राहिली माझी जोनी गोती. तर अशा प्रकारे आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता सगळं आवरावर करायला घेतले आहे. ते मी तुम्हाला दाखवणार नाही कारण आता खूप थकलो आहे आणि या ब्लॉगचा आता इथेच मी एंड करते. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझी बघायला मिळेलच लवकरच बघायला मिळेल आणि तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. लॉट्स ऑफ लव अँड बाय बाय. टेक केअर. बाय.